हे असले गुटख्याचे डाग क्लीन करायला रेल्वेला दरवर्षी 1200 करोड रुपये खर्च येतो। अरे चाचा, वो मूत्रालय नहीं मंत्रालय लिखा है। हेलो। आणि हा फक्त इकडे तिकडे मुतण्याचा पचापचा थुकण्याचा प्रॉब्लेम नाहीये, हा प्रॉब्लेम मुळात लॅक ऑफ सिव्हिक एज्युकेशनचा आहे। म्हणजे आपण जिथे राहतो, जिथे प्रवास करतो, जिथे खातो पितो त्या ठिकाणी कसं वागायचं, कसं राहायचं, कचरा कुठे टाकायचा, गाडी कशी चालवायची, नियमांचे पालन करायचे की नाही हे ज्याला कळत नाही तो माणूस नागरिक शास्त्राच्या पुस्तकातून काही शिकलेला नाहीये। आणि अशा लोकांमुळे देशातील लोकांच्या आरोग्याचा प्रश्न तर निर्माण होतोच, पण जे फॉरेनर भारतात फिरायला येतात ते कचऱ्याचे डोंगर पाहून अशी रिॲक्शन देतात। By making a second waterfall of garbage. Is this the India you want to live in? Hell yeah! Garbage City, India? Yeah, I don't mind, bro. Good, bro. Why would you just have the color green when you could have garbage rainbow? आणि त्यांच्या स्वागताला ते कमी पडत होतं म्हणून आपल्याकडले काही लोक त्यांचे डायरेक्ट रेट ठरवतात। 6000 पुलिस को बुलाना जरा। आना तू क्या बोला, मैं सुना, मैंने 6000 INR, मैं 6000 INR फैमिली के साथ जा रहा। यांना कसं बोलायचं, कसं वागायचं याचं अजिबात भान नाहीये। पब्लिक प्रॉपर्टीला तर आपण आपल्या बापाचीच मानतो, म्हणजे बस असू द्या, ट्रेन असू द्या, नाहीतर प्लेन असू द्या, आपण भारतीय आहोत, आपली एक वेगळी ओळख आहे हे दाखवून देण्यात आपण कधीच मागं पडत नाही। जसं हा विमानातील व्हिडिओ पहा, यात अंकित कुमार ज्याने हा व्हिडिओ काढलेला आहे तो थायलंडला फिरायला चालला होता। तेव्हा प्लेन हवेतच असताना अनेक भारतीय लोक लिटरली उभे राहून गप्पा मारत होते, काही लोक तर खात होते। म्हणजे प्लेनला ते पण दुसऱ्या देशात चाललेले, तिथं पण आपलीकडल्या लोकल ट्रेनमध्ये किंवा बसेसमध्ये जसे लोक वागतात ना तसे तिथं प्लेनमध्ये बिहेव करत होते। आता याने होतं काय की समजा एखादा फॉरेनर भारतात फिरायला येणार असला आणि त्याने आधीच तो व्हिडिओ पाहिला तर तो विचार नक्की करेल की प्लेनमध्ये ट्रॅव्हल करणारे लोक असे वागतायत, म्हटल्यावर बसमध्ये ट्रेनमध्ये काय हाल असतील। आणि त्याचं 100% बरोबर आहे। आपल्या ट्रेनची काय हालत आहे ते तुम्हीच पहा। वाह क्या सीन है, वाह क्या सीन है। आणि असं नाही की आपले सरकार आपल्याला लो क्वालिटीचे इन्फ्रास्ट्रक्चर देत आहे, ठीकठाकच देत आहे, पण त्याचा यूज आपल्याला कसा करायचा आहे हे अजूनपर्यंत आपल्याला कळालेलं नाही। जसं की मुंबई टू गोवा जाणाऱ्या तेजस एक्सप्रेसमध्ये सरकारने एकदम हाय क्वालिटीचे फीचर्स आपल्याला दिले होते, म्हणजे जसं प्लेनमध्ये असतात तसे फीचर्स, पण पहिल्याच दिवशी पहिल्याच प्रवासात प्रवाशांना दिलेले हेडफोन्स त्यांनी गायब केले आणि जी सीटच्या पुढे लावलेली स्क्रीन आहे तिची तोडफोड करण्यात आली, काही तर स्क्रीन गायब झाल्या। म्हणून मग रेल्वेने टॉयलेट्समधल्या मगला पण साखळीने बांधून टाकलंय, फॅन्सला सुद्धा घरात वापरता येणार नाही असे कस्टमाइज करून लावलेत आणि लाईट्सला पण जाळी लावली आहे। आता एवढं सगळं करून सुद्धा ठीक आहे त्या गोष्टी आपल्याला चोरता नाही येणार, मग आपण काय कमी आहोत का? त्या गोष्टींचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे की नाही, म्हणून मग आपण एकदम टेक्निक लावून तिथे कचरा टाकण्याचा पराक्रम केलाय। म्हणजे टॅलेंटची अजिबात कमी आपल्याकडे नाहीये आणि नियम तर आपण पाळतच नाहीत, कारण आपल्याला माहिती आहे नियम हे मोडण्यासाठीच बनवलेले आहेत। जसं की रॉंग साईडने गाडी चालवणे ही स्किल जोपर्यंत तुम्हाला येत नाही तोपर्यंत तुम्हाला भारतात गाडी चालवण्याचे लायसन्स मिळतच नाही। आणि हे रॉंग साईडने गाडी चालवणे, हेल्मेट न घालणे, सीट बेल्ट न लावणे, 2 जणांसाठी बनलेल्या गाडीवर 8-8 लोक घेऊन जाणे, ओव्हर स्पीड करणे, गाडी रस्त्यावर नाही तर फुटपाथवर चालायची, याने काय होतंय, कुठं काय होतंय, फक्त 3 मिनिटाला एक माणूस मरतोय आणि दिवसाला 474 माणसं मारतायत, वर्षाला 1,72,000 माणसे मारतायत। मग याची तर आपल्याला सवयच ना, कुठं एवढं काय मोठं काय झालं? 140 करोड लोकांच्या देशामध्ये 1,72,000 लोक मेले म्हणजे कुठं काय फरक काय पडला ना? ही तर आपल्यासाठी नॉर्मल गोष्ट आहे। म्हणजे कुंभमेळ्यात पण लोक चिंगरून मेले, RCBच्या व्हिक्ट्री परेडमध्ये सुद्धा लोक मेले, मुंबईत लोकल ट्रेनमध्ये चढण्यासाठी लोक मरतायत, म्हणजे आपल्यासाठी काही नवीन नाही आहे, हे तर होणारच आहे, हे ठरलेलंच आहे। आणि अजून एक गोष्ट आहे जी आपल्या भारतीयांना खूप आवडते, म्हणजे ती एकदम फेवरेट आहे आणि ती म्हणजे कचरा करणे। मग आपण रस्त्यावर चाललेले असू नाही तर गाडीत चाललेलं असू, आपलं ठरलेलंच आहे की कचरा टाकायचा म्हणजे टाकायचाच। आणि कुणी आपल्याला विचारलं की का कचरा करताय बाबा, तर त्याला तुझ्या बापाचा रोड आहे का, तुला काय करायचं असं बोलून मोकळं व्हायचं। आणि या सवयीमुळे आपण जगात इतके फेमस झालेलो आहोत की फॉरेनर लोकांनी भारतात कचरा शोधण्यासाठी एक गेम बनवलेली आहे। India until I find trash or it gets ugly using Street View. I'm gonna cover my eyes and drop the pin anywhere. That was fast. That animal's feasting on. म्हणजे या पोराला भारतात कुठे पण कचरा सापडतोय, मला तर 100% भारताला बदनाम करायचं एक षडयंत्र दिसतंय, म्हणून मग मी पण ही गेम खेळून पाहिली। आता मी गुगल मॅप चालू केला आणि त्याचं स्ट्रीट व्ह्यू चालू केलंय। आता रँडमली मी कुठेतरी महाराष्ट्रातच कुठेतरी एक पॉईंटवर क्लिक करतो आणि वा
पहिलाच प्रयत्नात मला कचरा मिळालेला आहे. सगळा कचरा आहे. बापरे. चला इकडं तर भेटला तर दुसरीकडे बघूया. पुढे तेलंगणामध्ये टाकून पाहूया. ओके थोडं सिटीमध्ये आहे. क्लीन वाटतंय थोडं, पण इकडे वगैरे आहे कचरा. ठीक आहे तिसरा प्रयत्न करून बघूया आपण. कर्नाटकामध्ये आहे. बापरे इथे पण कचरा आहे. चौथा प्रयत्न मला करायचा नाही. भारताची इज्जत अजून घालायची नाही मला. आता आपण दुसऱ्या देशात ट्राय करूया. युनायटेड स्टेट्समध्ये. ठीक आहे स्ट्रीट व्ह्यू आणि बूम. ओके इकडे झाडाखाली दिसते थोडं बरं का. आहे त्यांच्या देशात पण आहे, पण आपल्या तुलनेपेक्षा निदान रस्ते चांगले आहेत आणि साफसफाई वाटते. चला दुसरा. ओके इथं पण पूल आहे आणि इथे कुठेच कचरा नाही आहे. बापरे. ठीक आहे तिसरा प्रयत्न पाहूया. वा झाडांची फुलं पडलेली इथं. रस्ते एकदम क्लीन आहेत. म्हणजे पाण्याची बॉटल सुद्धा तुम्हाला इथं दिसणार नाही कुठे. बापरे अमेरिका इतकं स्वच्छ आहे म्हणायचं. मग आता UK बघूया. स्ट्रीट व्ह्यू आणि पिन. कुठल्या तरी शहरात आहे आणि इथं अजिबात कचरा नाही आहे. ठीक आहे शहरात नाही, थोडं आपण बीच साईडला टाकून पाहूया. ओके इथे पण कचरा नाही आहे. म्हणजे आता काय करायचं या लोकांचं. आणि या लोकांमध्ये मी पण आहे याची मला खरंच लाज वाटते. पण मला एक प्रश्न पडतो की जे फॉरेनमधले लोक आहेत ते पाणी बॉटल घेतच असतील ना, काहीतरी खायला घेतच असतील रस्त्याने जाताना, मग ते कचरा कुठं टाकतात. म्हणजे त्यांच्या देशात काय फुटाफुटावर कचरा कुंडी बसवलेले आहेत का, असं मला प्रश्न पडला. म्हणून मी थोडी रिसर्च केली तर मला कळलं की त्या देशात जेवढ्या कचरा कुंड्या नाहीत ना त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त कचरा कुंड्या आपल्या भारतात बसवलेल्या आहेत. पण जी अक्कल तो कचरा सांभाळून ठेवण्यासाठी लागते किंवा तो कचरा कुंडी दिसल्यावर तिथेच टाकण्यासाठी ती अक्कल लागते, ती अक्कल आपल्याकडे नाही आहे. आणि हेच त्याचं कारण आहे. आणि म्हणून मग आपण कुठे पण कचरा फेकून देतो. आणि त्यांना ती अक्कल आली म्हणजे कुठून आली तर शिक्षणातून आली. त्यांच्याकडे शाळेमध्ये स्वच्छतेचे महत्त्व व सोसायटीमध्ये वागायचे कसे, बोलायचे कसे, राहायचे कसे, नियम पाळायचे की नाही पाळायचे हे लहानपणापासून शिकवले जाते. आणि त्यांचे आईवडील सुद्धा त्यांना हेच शिकवतात. नाहीतर आपल्या इकडे काय आहे की घरातली कचऱ्याची पिशवी रोडवर टाकून यायला सांगतात. मग या पोरांकडून कचरा डस्टबिनमध्ये टाकायची अपेक्षा आपण कशी करायची. आणि मी तुम्हाला सांगतोय म्हणजे मी पण काही लय शहाणा नाही आहे. मला पण ही सवय होती. पण माझ्यासोबत अशी एक घटना घडली ज्यानंतर मी कधीच इकडे तिकडे कचरा टाकला नाही. आणि ती घटना म्हणजे मी जेव्हा गोव्याला फिरायला गेलो होतो तेव्हा मार्केटमध्ये फिरत असताना थोडं ऊन होतं म्हणून मी एक कोल्ड्रिंकची बॉटल घेतली आणि ती पीत रस्त्याने चालत होतो. आणि रस्त्याने चालत असताना मला एक कचऱ्याचा ढीग दिसला आणि न कळत ती बॉटल मी तिकडे फेकून दिली. आता समोरून एक फॉरेनर येत होता, तो माझ्याकडे पाहिलं त्याने मला आणि हसला. मी थोडा विचार केला आणि मला कळलंच नाही की तो मला का हसला. नंतर माझ्या लक्षात आलं की मी ती बॉटल तिथं फेकली म्हणून तो माझ्यावर हसला. आणि मला जेव्हा हे कळलं की तो मला कशामुळे हसला तेव्हा मला इतकं वाईट वाटलं की मी परत कधीच डस्टबिन सोडून कचरा टाकायचा नाही असं ठरवलं. आणि त्यानंतर मी गोव्यात पण फिरलो, त्याच्यानंतर बाकी पण ठिकाणी फिरलो. आणि डेली लाईफमध्ये सुद्धा चॉकलेटचं रॅपरसुद्धा मी खिशात ठेवतो आणि डस्टबिन जिथं दिसेल तिथं मी टाकतो. म्हणून तुम्ही सुद्धा कचरा इकडे तिकडे टाकण्याच्या ऐवजी डस्टबिनमध्येच टाका. आणि तो फॉरेनर माझ्यावर असला तसं तुमच्यावर कोणी हसणार नाही याची काळजी पण घ्या. आणि फिजिकल कचऱ्यासारखंच डिजिटल कचरा पण आपण खूप पसरत आहोत, ते सुद्धा आपण बंद केलं पाहिजे. म्हणजे कोणाला विनाकारण शिव्या द्यायच्या किंवा कॉमेंट्समध्ये काही पण बोलायचं हे सगळं बंद केलं पाहिजे. आपल्याला काही आवडलं आहे काही नाही आवडलं हे चांगल्या भाषेत सुद्धा आपण सांगू शकतो.
म्हणून डिजिटल कचरा पण करणं आपण भारतीयांनी बंद केलं तर आपल्याला एक चांगले नागरिक म्हणून तरी ओळख मिळेल. आणि अशा खूप साऱ्या गोष्टी येतात ज्या आपल्याला म्हणजे भारतीय नागरिकांना कळतच नाहीत, समजतच नाहीत. जसं की नद्यामध्ये घाण करण्यामध्ये आपण एक नंबर आहोत. ज्या पवित्र गंगेला आपण देवी मानतो त्यात सीवरचं पाणी सोडतो, त्यातच कचरा टाकतो, त्यातच अर्ध जळलेल्या बॉडी टाकतो. आणि आत्ता झालेल्या कुंभमेळ्यात तर आधी लोक नदीच्या काठावर हागले आणि त्याच नदीत पवित्र स्नान केलं. सरकारने तात्पुरत्या टॉयलेटची सोय केलेली असून सुद्धा लोकांनी असं केलं. आणि तिथंच नाही तर आपल्या पंढरपुरात सुद्धा आषाढीच्या वेळेस असेच काहीतरी हाल असतात. आणि मी 7वी 8वीमध्ये असताना माझ्या आजी आजोबासोबत पंढरपूरला गेलो होतो आषाढीच्या वेळेस. तेव्हा मी जे दृश्य पाहिलं त्यानंतर मला परत कधी आषाढीच्या वेळेस तिथं जाण्याचं मन केलं नाही. आत्तापर्यंत आपण पाहिलं की आपल्याला सिविक सेन्स नावाची अक्कल अजिबात नाही आहे. पण यावर उपाय काय आहे? म्हणजे इतर देशांसारखं स्वच्छ रोड्स किंवा स्वच्छ घरं जर आपल्याला ठेवायची असतील तर काय करावे लागेल? आणि तुमच्यापैकी काहींना वाटत असेल की UK म्हणा किंवा अमेरिका म्हणा हे आपल्यापेक्षा खूप श्रीमंत देश आहेत, डेव्हलप देश आहेत, म्हणून त्यांच्या शहरामध्ये इतकी स्वच्छता साफसफाई असेल. पण तसं नाही आहे. भारतापेक्षा खूप गरीब असणारे देशसुद्धा त्यांच्या शहरात सुद्धा खूप साफसफाई असते, खूप स्वच्छता असते. आणि त्यांनी हे कसं काय केलं की जसं मी सुरुवातीला सांगितलं की लहान मुलांना स्वच्छतेचे धडे दिले, नियम पाळायला शिकवले, बोलायचे कसे, वागायचे कसे हे शिकवले तर 100% सुधारतील व सिविक सेन्स असलेली सोसायटी आपल्याकडे तयार होईल. आणि जे सध्या मोठी माणसं आहेत त्यांना सरकारने सिविक सेन्सचे एज्युकेशन देऊन रिएज्युकेट केलं पाहिजे, तरच कुठेतरी आपण सुधरू शकतो. आणि माझं तर मग एक सरळ मत आहे की सुरुवात तुम्ही तुमच्यापासून करा. दुसऱ्यांची वाट बघू नका की हा सुरू करेल, तो सुरू करेल किंवा सरकार सुरू करेल मग आपण स्वच्छ राहू. तुमचं तुम्ही स्वच्छ राहा तर आपला संपूर्ण देश स्वच्छ नक्की राहील. आणि एक सुसंस्कृत नागरिकाप्रमाणे आपण राहायला शिकलं पाहिजे. आणि हे आपल्याला काही नवीन नाही आहे. आपले पूर्वजसुद्धा ज्या पद्धतीने राहत होते तसे जगात कुणी राहत नव्हतं. इतकं सुसंस्कृत समाज आपला होता. तसं परत आपल्याला बनायचे आहे एवढंच लक्षात ठेवा. व माझ्या या मताशी तुम्ही सहमत असाल तर व्हिडिओला लाईक करून ट्रू 100% अशी कॉमेंट करा. व तुमच्यासोबत इतरांनाही या मुद्द्याची गांभीर्यता लक्षात आणून देण्यासाठी त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.